मंडळी, ग्लोबल कनेक्टच्या गेल्या एपिसोडमध्ये आपण बघितलं होतं आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतलं जाणारं पीक ते म्हणजे बांबू याबद्दल. यावेळी देखील आपण अशाच एका आगळ्या वेगळ्या पिकाबद्दल जाणून घेणार आहोत. खरं तर कोरोनाच्या या काळामध्ये संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या पिकाची मागणी वाढलेली आहे आणि पेपर तयार करण्याकरिता बांबूला एक उत्तम पर्याय म्हणून तो ठरतो आहे, ती म्हणजे निलगिरी. यावेळी आपण जाणून घेऊया आंतरराष्ट्रीय स्तरावर या निलगिरी पिकाची काय मागणी आहे आणि ती कशी आपण पूर्ण करू शकतो याबद्दल. निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष अत्यावश्यक आहे. पाऊस, आर्द्रता इत्यादी गोष्टी सोबतच अनेक जीवांच्या अस्तित्वाकरिता वृक्ष मोलाचे आधार ठरतात. अशा जीवांमध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे माणूस. वनांच्या बाहेर उगवले जाणारे वृक्ष अपरोक्षपणे वनांचे रक्षण करतात. सोबतच लाकूड आणि कागद उद्योगाकरिता कच्चा माल देखील पुरवतात. या वृक्षांची पाने जमिनीत शोषल्या गेल्याने जमिनीची उर्वरकता वाढते आणि पर्यावरणाला होणाऱ्या लाभांसोबतच शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक फायदा मिळवून देण्याचे कार्य देखील हे वृक्ष करतात. बिल्ट ट्री टेक लिमिटेड ही भारताच्या सर्वात मोठ्या कागद निर्मात्री बल्लारपूर इंडस्ट्रीज लिमिटेड बिल्ट या कंपनीची पूरक कंपनी आहे. त्याचप्रमाणे 4 बिलियन अमेरिकन डॉलरच्या अवंथा ग्रुपचा एक भाग आहे. बल्लारपूर इंडस्ट्रीज लिमिटेडला BTTL द्वारे वनांच्या बाहेर उगवलेल्या वृक्षांचाच कच्चा माल पुरवला जातो. या मगजदार वृक्षांमुळे सोबत रोपण केलेल्या झाडांची आणि जमिनीचा दर्जा घसरण्याची या दोन्ही समस्यांवर नियंत्रण मिळवता येतं. सोबतच जमिनीची जलसंचय क्षमता आणि उर्वरकता वाढल्याने उत्पन्न देखील वाढतं. आज मला 10 वर्षापासून 12 वर्षापासून मी निलगिरी लावत आहे. तर असं काहीच मला निलगिरीमध्ये आंतरपिकं म्हणजे पहिल्या वर्षी आम्ही घेतलेले आहे तेही खूप चांगले होतात आणि पाण्याची पातळी कुठे कमी झालेली आहे असं काहीच आढळलं नाही. वनांच्या बाहेरील पावसावर आश्रित असलेल्या कमी दर्जाच्या जमिनीवर असे मगजदार वृक्ष लावण्याकरिता BTTL कास्तकारांना प्रोत्साहन देतं, ज्यामुळे कागद उद्योगाला सहाय्य प्राप्त होतं. आपल्या ॲग्रो फॉरेस्ट्री प्रकल्पामध्ये 1 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना BTTL पिकांसोबत असे वृक्ष लावण्याकरिता प्रोत्साहन देतो. पहले हम कपास लगाते थे, ज़्यादा उत्पन्न नहीं आते थे, पानी भी नहीं थे. और नीलगिरी लगाने के बाद हम 2 साल उत्पन्न में भी लिए और नीलगिरी बड़े होने के बाद और हम बेचे, उससे पैसे भी आए, अपना थोड़ा घर का खर्च भी चले. और दूसरे साल में भी नीलगिरी काटने के बाद भी हम और एक बार तुवर पेरे, उसमें अच्छा उत्पन्न आ गए. BTTL द्वारे मागील एका दशकांमध्ये जवळपास 60,000 शेतकऱ्यांकडून एकूण 50,000 हेक्टर जमिनीच्या विकासाच्या कामी लावण्यात आले आहे. आजच्या घटकेला BTTL एकूण 6 राज्यात कार्यरत आहे. BTTLने आपल्या उद्यानांमध्ये कागदासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल हा वनांच्या बाहेर लावलेल्या वृक्षांद्वारेच उच्च दर्जाच्या अशा वृक्षांचा विकास करून जवळपास दुप्पट उत्पन्न प्राप्त केले आहे. अशा प्रकारच्या महाराष्ट्रात 2 आणि ओडिशा येथे 1 अशा एकूण 3 नर्सरींचे निर्माण केले गेले आहे. जमिनीचे परीक्षण, हवामानाचा अंदाज, स्थानिक परिस्थिती आणि उपलब्ध माहिती यांच्या आधारावर उच्च प्रतीचे वृक्ष विकसित करण्यात येतात. अशा प्रकारे सिंचन नसलेल्या जमिनीवर एकरी 40 ते 50 मेट्रिक टन युकॅलिप्टसचे उत्पन्न घेतल्या जाऊ शकते. पहिले आम्ही कुर्ता, तुडी असं तसं काहीतरी पिकवत होतो. ते जंगल भाग असल्यामुळे तिकडे जंगली जनावर संपूर्ण खाऊनच टाकत होते आणि त्याच्यानंतर तेही उत्पन्न बंदच होऊन गेलं. काहीच नव्हतं पिकत. मग काही नव्हतं पिकत तर ते पडीतच होत्या आणि पडीत असल्यामुळे हे एक निलगिरीचं जे योजना आली आणि त्यानंतर मग हे झाडं लागण झाले तर त्याच्यापासून आम्हाला चांगला भरपूर फायदा झाला ना. मो गଛ बिकिला परे मोर पिला छुआंकु पाठ पढ़ाइबी से बोलिक ऊपर लेवल को नहीं से
कॉलेज पढ़ाई कर केमती मनीष करबी बोलिकर मु डॉक्टर करबी बोलिकर मु भावुची। या वृक्षांना शेतामध्ये वाढवण्यामागे शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणे हा पण एक महत्त्वाचा हेतू आहे। BTTL तर्फे वन आणि शेती विशेषज्ञांची नियुक्ती केली जाते, जे स्थानिक कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने सभा आणि कार्यशाळेचे आयोजन करून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देतात। BTTL शेतकऱ्यांना बिल्डच्या रूपाने तयार गिराहिक उपलब्ध करून देतं। सध्याच्या दराप्रमाणे शेतकऱ्यांना पावसावर आश्रित जमिनीद्वारे 4 ते 5 वर्षामध्ये एकरी 1 ते 1.5 लाख रुपयांची प्राप्ती होते। जलसिंचन उपलब्ध असलेल्या जमिनीवर हे उत्पन्न 4 ते 5 लाख रुपयांपर्यंत पोहोचून जातं। या अतिरिक्त उत्पन्नामुळे शेतकऱ्यांना संपत्ती निर्माण, मुलांचे शिक्षण आणि भविष्यासाठी योजना आखणे सहज शक्य होतं। 100 रुपये आपण बँकेत टाकले तर 5 वर्षात 200 मिळत नाही, परंतु या झाडाला लावताना पेपर मिल्कून आम्हाला 3 ते 6 रुपयामध्ये एक रोपटं मिळालं। ते रोपटं मी लावलं, त्याला पहिल्या वर्षी प्राथमिक खर्च, दुसऱ्या वर्षी काहीच नाही। तर मग असं जगामध्ये कुठलं असं उत्पन्न आहे की जे 100 रुपये टाकले आपण तर 5 वर्षामध्ये 200 रुपये होत नाही। 2008 मसीहार गछ काटिकी आमर जितकी खर्च सब जाइकरी आमको 2 4 लाख टंका मिलला मिललार आहरी ट्रैक्टर आमर केते पैसा डिपोजिट कर लोन आकार आनीछु आहरी घर केते पैसा खर्च करी घर टिके कली और टीवी आनली सर और एबे पानी टैंकी करिछि पीवा पाई आउ खार गुटे बापा किनिक दे सर और मोटरसाइकिल भी किनी सर। मो बापा निर्गुल गच लगे बहुत परिश्रम कर मो पाठ पढ़ी बाबा माँ को पाठ शिखाऊँ मु बड़ हेले डॉक्टर हेबे। कमीत कमी पैशात जास्तीत जास्त फायदा।